चांदवड तालुक्यातील रायपूर मनमाड लासलगाव रोडवरील खंडेराव महाराज मंदिराजवळ एका मोटारसायकल आणि इको गाडीची समोरासमोर धडक होऊन अपघात झाल्यानं मनमाडच्या 2 तरुणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। अपघात झाल्यानंतर रायपूरचे पोलीस पाटील साहेबराव नराळे यांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केलं। दोन्ही तरुणांना मनमाड येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचारासाठी दाखल केलं। त्यानंतर अधिक उपचारासाठी मालेगाव येथे नेत असताना रस्त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली। सदर घटनेमुळे मनमाड शहरासह नांदगाव तालुक्यात शोककळा पसरली आहे। याबाबत सविस्तर वृत्त असं की नांदगाव तालुक्यातील मनमाड शहरातील गौतमनगर येथील रहिवासी पवन विरोध जाधव आणि योगेश पद्माकर अडांगळे हे दोघेजण मोटारसायकलवरून लासलगाव मार्गे निघाले होते। याचवेळी रायपूर येथील खंडेराव महाराज मंदिराजवळील वळणावर समोरून येणारी इको गाडी यांच्यात समोरासमोर धडक झाली असून या धडकेत पवन आणि त्याचा मित्र योगेश हे दोघेही गंभीर जखमी झाले। घटनेची माहिती मिळताच रायपूर येथील पोलीस पाटील साहेबराव नारळे यांनी घटनास्थळी जाऊन मदतकार्य सुरू केलं। दोन्ही तरुणांना मनमाड उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले। यावेळी त्यांच्यावर डॉक्टरांनी प्रथमोपचार केल्यानंतर अधिक उपचारासाठी मालेगाव येथे नेण्यात आले। मात्र मालेगावकडे जात असताना अर्ध्या रस्त्यातच त्या दोघांची प्राणज्योत मालवली। या घटनेची माहिती मिळताच मनमाड शहरावर शोककळा पसरली असून या अपघाताची पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत। मनमाड लासलगाव महामार्गाची रुंदी वाढवावी, शहरात सर्वत्र झपाट्यानं महामार्गांची वाढ होत आहे। यात अनेक द्रुतगती महामार्ग 4 पदरी करण्यात आलेत। मात्र मनमाड लासलगाव हा महामार्ग अजूनही एकेरीच आहे। या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढली आहे। त्यामुळे मनमाड ते लासलगाव दरम्यान रोज छोटे मोठे अपघात होऊन अनेक जण जखमी होत आहेत। यामुळे मनमाड ते लासलगाव या महामार्गाची रुंदी वाढवण्याची आवश्यकता असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, महाराष्ट्र समाचार, नांदगाव।